पौराणिक कथेनुसार माता पार्वती यांनी भगवान शिव यांना मिळवण्यासाठी हे व्रत केले होते. तसेच विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य मिळावे, पती दीर्घायुषी राहो म्हणून हे व्रत केले जाते. अविवाहित मुलींना इच्छित वर मिळावा म्हणून देखील हे व्रत केले जाते. या व्रताला निर्जला व्रत असेही म्हणतात. स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांच्या मेळणीतून या विश्वाची निर्मिती झाली आहे, म्हणून या तत्वांचे पूजन केले जाते. आदिशक्तीच्या पूजनातून त्याचे प्रकटन आपल्यात व्हावे यासाठी प्रार्थना देखील केली जाते. 24 तास भोजन आणि पाणी ग्रहण न करता हे व्रत केले जाते. रात्री जागरण केले जाते, खेळ खेळले जातात, गाणी म्हटले जाते, तसेच भजन व कीर्तनही केले जाते. शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती देखील केली जाते. अशा प्रकारे हरतालिका व्रत पूर्ण होते.